हॅलो फ्रेंड्स, सिस्पे इन्फानाइट हा जो घोटाळा झाला होता हा जो श्रीगोंदा नगर तालुक्यामध्ये घोटाळा झाला होता, याच्यामध्ये भरपूर लोक हे गुंतले गेलेले आहेत आणि भरपूर लोकांनी या घोटाळ्या म्हणजे ह्या सिस्पेमध्ये इन्फानाइटमध्ये पैसे गुंतवलेले होते. आता ज्यावेळेस लोकांनी सिस्पेमध्ये नवीन पैसे गुंतवलेले होते त्यावेळेस सिस्पेचा जो महिन्याचा परतावा रेट आहे तो जवळजवळ 10-11% होता आणि त्यामुळे लोकांना वाटलं की दुसरीकडे कुठे आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे भेटणार नाही आणि रिस्क फक्त 10 ते 11 महिन्यांची आहे. 10-11 महिन्यानंतर आपण टाकलेले पैसे आपल्याला डबल होतील आणि आपण मुद्दल काढू आणि आपल्याला पुन्हा म्हणजे रोलिंग होईल आणि त्या पद्धतीने भरपूर लोकांचे पैसे झाले, खूप लोकांचे पैसे झाले. परंतु जेव्हा ह्या घोटाळ्याला व्याप्ती मिळाली आणि या घोटाळ्यामध्ये जे गुंतवणूकदार आहे, सामान्य गुंतवणूकदार याच्यामध्ये शिरला आणि त्यानंतर ही जी कंपनी आहे ती 2025मध्ये हिनं पैसे रिटर्न देण्याचे बंद केले आणि खूप सारे जे लोक आहेत श्रीगोंदा तालुक्यामध्ये असे अनेक गावं आहेत की ज्यांनी ऊसाचे बिलं डायरेक्ट या घोटाळ्यामध्ये या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक केलेली होती. 2-4 महिने परतावा मिळाला आणि त्यानंतर या कंपनीनं पैसे देणं बंद केलं. ही एक फ्रॉड कंपनी होती आणि याबद्दल भरपूर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करून टाकणारा हा घोटाळा होता. कोट्यावधींमध्ये यामध्ये पैसे गुंतवण्यात आले आणि याच्यामध्ये MF, ABP मेंबर, MF असे वेगवेगळे स्तर होते. त्यांना वेगवेगळे टार्गेट दिलेले होते आणि नवीन नवीन जे लोक चेन सिस्टीम होती, आपण म्हणतो ना स्टार्स चेन सिस्टीम, मी एक कस्टमर आणला किंवा मी एक गुंतवणूकदार आणला तर मला एवढं कमिशन मिळणार, ह्या पद्धतीचं हायरार्ची इथे होती आणि त्यामुळे जे MF होते त्यांनी खूप लोकांना यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना त्याचं कमिशन मिळत होतं, प्लस फॉरेन ट्रिप ह्या त्यांना मिळत होत्या आणि खूप गोष्टी ह्या लोकांना त्या ठिकाणी मिळाल्या आणि सर्वसामान्य लोक जे आहेत तर ते यामध्ये खूप रखडले गेले कारण जे हे MF लोक होते त्यांनी डबल झालेले पैसे, ज्या लोकांचे पैसे डबल झालेले होते, गुंतवणूक 10-11 महिन्यांच्या वर झालेली होती, त्यांनासुद्धा आणखी आमिष दाखवलं की अगोदर तुम्हाला एवढे पैसे मिळत होते, आता डबल गुंतवणूक झाली आहे तुमची तर आता इतके मिळतील पैसे, तुम्ही पैसे काढू नका आणि पैसे काढू दिले नाही. ज्यांचे पैसे डबल झाले त्यांचेसुद्धा पैसे काढू न दिल्यामुळे किंवा ज्यांनी काढले नाही त्यांचे सगळेच पैसे गेले. आता हा जो घोटाळा हा 2025मध्ये उघडकीस आला, हा घोटाळा झालाय असं झालं, मनी लॉन्ड्रिंग झाली. 1-1.5 महिना ही कंपनीची वेबसाईट बंद होती, सगळा पैसा हा वळवण्यात आला आणि त्यानंतर जूनमध्ये पोलीस तक्रारी झाल्या, त्यानंतर आंदोलनं झाली आणि जे आयुक्त आहेत आपले नगर जिल्ह्याचे तर त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि ही जी यांची मालमत्ता होती यांचे अकाउंट वगैरे फ्रीज करण्यात आले. इथला मुख्य आरोपी जो होता नवनाथ अवताडे तर यांनासुद्धा दुबईमधनं आता पकडण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की ही जी यामध्ये वारंवार असं सांगण्यात येत होतं ना, अजूनही असं सांगण्यात येत आहेत की ज्या लोकांचे पैसे या घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांनी लिखित अशी तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन द्यावी, जेणेकरून जे पालकमंत्री आहेत आपले राधाकृष्ण विखे पाटील तर यांनीसुद्धा या घोटाळ्यामध्ये जास्तीने लक्ष घातलेलं आहे आणि 1 वर्षामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे जे आहेत ते रिटर्न करण्याची ही पहिलीच घटना आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता जे गुंतवणूकदारांचे पैसे या घोटाळ्यामध्ये गुंतलेले होते तर ते पैसे रिटर्न करणार आहेत असं आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं आहे कारण जवळजवळ 115 कोटींची जी रक्कम आहे ती फ्रीज करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही जी रक्कम आहे तर ती आता व्यवस्थितरित्या गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे. परंतु गुंतवणूकदारांची लेखी तक्रार असणं गरजेचं आहे, तरच त्यांना कळेल की कुणाचे पैसे या घोटाळ्यामध्ये गेलेले आहेत. कारण की जर आपण बघितलं तर या कंपनीचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही आहे, लॉग इन ID पासवर्ड याच्यामधनं ते काहीही ओपन होत नाही आहे.
त्यामुळे जर तुम्ही अजूनसुद्धा तक्रार केलेली नसेल, ज्यांचे या घोटाळ्यामध्ये पैसे गेलेले आहेत किंवा बुडालेले आहेत, त्यांनी प्लीज एक तक्रार करा. तक्रार करायला पैसे लागत नाही, परंतु एक लिखित स्वरूपात जर तुमची तक्रार असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे पहिल्यांदा भारतात असं झालेलं आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा हा 1 वर्षात निकाली लागला आहे आणि त्याचे पैसे रिटर्न म्हणजे करणारसुद्धा आहेत. तर तुम्हीसुद्धा अजून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केलेली नसेल तर प्लीज तुम्हीसुद्धा या विषयीची तक्रार करा आणि याचे पैसे मिळतील असं लोकमतलासुद्धा ही बातमी आत्ता आलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टीच्या पाठपुराव्यावरती राहा. तुमचे जे काही MF होते किंवा ज्यांनी तुम्हाला जे कोणी म्हणजे काय असेल नसेल त्या गोष्टींवरती तुम्ही चर्चा म्हणजे कनेक्टेड राहा, एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. बाकी या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आणि खरंच हा जो घोटाळा झाला याने श्रीगोंदा तालुका जो आहे तो जवळजवळ 10 ते 12 वर्ष मागे गेलेला आहे. कारण काही लोकांना स्वतःच्या शेतजमिनी विकाव्या लागलेल्या आहेत. काही लोक अजूनसुद्धा यामध्ये टाकलेले पैसे जे आहेत ते इकडून तिकडून लोन काढून पैसे टाकलेले होते आणि त्याचं लोन ते लोक अजूनसुद्धा फेडत आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते लोकांचं या घोटाळ्यामुळे झालेलं आहे. आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे की पैसे लवकरात लवकर मिळावे आणि गुंतवणूकदारांना जो दिलासा आहे तो लवकरात लवकर मिळावा, असंच एक इच्छा. बाकी या घोटाळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की मला कळवा, तुमची प्रतिक्रिया सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनल आता नवीन आहे, आत्ताच सुरू केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. आणि बाकी असे ह्या इन्फानाईटबद्दल नवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी कुठलाही व्हिडिओ टाकला तर तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू.